गंमत सांगू का? आता खूप लोकांना सरप्राइझिंग वाटू शकतं ऐकायला, पण मी कधीच शक्तिमान बघायचे नाही. अरे यार, मला हे अजिबात शक्तिमान आवडायचं नाही. जेन्युइनली मला असं वाटतं की थोडा तो पेशन्स माझ्यात आला, तो ती रेझिलियन्स पॉवर जर का माझ्यात आली, वैयक्तिक स्पृहा म्हणून, तर मला असं वाटतं की ती सुपर पॉवरपेक्षा कमी नाहीये. कॉपी आणि बरंच काही मध्ये मी काम करणार होतो अच्छा. आणि सगळं झालं होतं लॉक हां. आमचं आणि आम्ही एका महिन्यात शूटवर जाणार होतो आणि माझं एक कुठेतरी स्केड्यूल ते डिले झालं हां, अच्छा. आणि ते पावसामुळे पुढे गेलं. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मे महिन्याच्या अखेरीस 24 तारखेला एक नवा कोरा आणि करकरीत असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं नाव सगळ्यांनाच परिचयाचं आहे. चित्रपटाचं नाव आहे शक्तिमान आणि त्याच निमित्ताने दोन गोड कलाकार आदिनाथ आणि स्पृहा माझ्यासोबत आहेत. माईक तुमच्या हातात देतो मी. सगळ्यात आधी तुमच्या दोघांना प्रश्न विचारायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा कधी कळालेलं की गंगाधर शक्तिमान आहे? हे नॉस्टॅल्जिक आहे आपल्या सगळ्यांसाठी. कधी कळालेलं की अरे हे तो शक्तिमान आहे याचा? चड्डीत असताना. पण मी खरं गंमत सांगू का? आता खूप लोकांना सरप्राइझिंग वाटू शकतं ऐकायला, पण मी कधीच शक्तिमान बघायचे नाही. अरे यार, मला हे अजिबात शक्तिमान आवडायचं नाही. अजिबात नाही. म्हणून ती तिच्या नवऱ्यावर चिडते ट्रेलरमध्ये. हेच आहे लॉजिक. आमच्या सिनेमाची गोष्ट कळली तर तुम्हाला. म्हणजे वन लाईनर उत्तर आहे की पण का? कारण का नॅशनल टीव्हीवरचा सगळ्यात त्याचा मला भारतातला मी तुला सांगू का, हा. त्यावेळेला मी काय बघायचे, शक्तिमान ज्या वेळेला चालू होतं ना, तेव्हाच राजा और रॅन्चो नावाचा एक शो असायचा अच्छा अच्छा. आणि तो मला खूप आवडायचा. आणि आमच्याकडे असा एक रूल होता घरी की तुम्ही कुठलीही एक मालिका निवडा ओके. आणि ती बघायची हा. दिवसभरात, कुठलीही तुम्हाला आवडेल तो एपिसोड. तर मग आमचं असे चॉईसेस असायचे की कुठल्या दिवशी काय बघायचं. तर मला वाटतं शुक्रवारी का असं काहीतरी राजावर रॅन्चो लागायचं आणि त्याच्यात माकड होतं. ते आवडायचं तुला? ते माकड चाळे. की माकड केस solve करतं. फार भारी वाटायचं. तो राजा डिटेक्टिव्ह असतो, रॅन्चो त्याचं माकड असतं आणि ते गोष्टी Correct. सॉल्व्ह करत आठवतं, असतात. आठवतं. सो मी शक्तिमान नाही बघायचे. बरं, चित्रपटाकडे आपण येऊया. शक्तिमान एक खरंच खूप सुंदर ट्रेलर आहे चित्रपटाचा, मी बघितला सुद्धा. त्यामध्ये दोन पॅरल स्टोरी, दोन विविध लोकांच्या दोन पॅरल स्टोरी आपण बघतोय. मला स्पृहा तुला विचारायला आवडेल की एक असतं ना की जसं तुम्ही दोघांनी सांगितलं की आई बाबा आपल्यासाठी पहिले हिरो असतात आपले, त्याच्यानंतर मग आपली हिरोची व्याख्या पूर्णपणे बदलत जाते. आज आईमधील किंबहुना बाबांमधील असा कोणता हिरोएटिक गुण आहे जो स्पृहामध्ये आहे आणि तो कॅरी फॉरवर्ड स्पृहाला करायला आवडेल? बापरे, हा खूपच असा डीप प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की माझ्या आईमधला एक गुण आहे जो माझ्यात अजिबात नाही आहे. माझ्यामध्ये ती अत्यंत पेशन्स असलेली बाई आहे आणि ती सगळ्यांशी ज्या पद्धतीने डील करते, वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांशी, ते मला खूप कमाल वाटतं, अमेझिंग वाटतं. आणि जेन्युइनली मला असं वाटतं की थोडा तो पेशन्स माझ्यात आला, तो ती रेझिलियन्स पॉवर जर का माझ्यात आली, वैयक्तिक स्पृहा म्हणून, तर मला असं वाटतं की ती सुपर पॉवरपेक्षा कमी नाही आहे. क्या बात आहे. तर तो माझ्या आईचा एक, आणि तो हेरोईकच गुण आहे. कारण तुम्हाला सर्वसामान्य तुमचं आयुष्य जगत असताना जे छोटे छोटे चॅलेंजेस तुमच्या समोर उभे राहतात, त्याला तोंड देणं, त्या छोट्या छोट्या आयुष्यातली जी वादळं असतात ती खूप मोठी असतात खरं तर. बरोबर. पण ती सांभाळणं हसतमुखाने, कुठली तक्रार न करता, ही फार मोठी पॉवर आहे जी माझ्या आईकडे मला दिसते आणि ती मला असं वाटतं की माझ्यात असायला पाहिजे. आणि मला तुला विचारायला आवडेल की महेश सरांची सुपर पॉवर असे चित्रपट आम्ही बघतच चालू आहोत. म्हणजे मी लहान असण्यापासून आम्ही बघतोय, तू तर घरात मधूनच बघत होतात. सरांबद्दलची किंबहुना आईमधली एक अशी सुपर पॉवर जी आदिनाथमध्ये आहे आणि ती आदिनाथ जियाला कॅरी फॉरवर्ड करायला आवडेल. सुपर पॉवर मला वाटतं हीच की दोघी आईवडिलांमध्ये ती माझी सुपर पॉवर आहे. ती म्हणजे आयुष्यात कुठलेही प्रसंग येऊ दे, कितीही उतार चढाव येऊ दे, कितीही मोठं संकट येऊ दे, हसतमुखाने ते त्याचा सामोरा करतात. आणि माझे डॅड म्हणतात, माझी आई म्हणते की you should never lose the ability to crack a joke in the most difficult situation, and that is very important. आणि मला आठवतं ना, जर तू माझ्या वडिलांचं पुस्तक वाचलं असशील, टॅमेट आणि बरंच काही, त्यात
आयुष्यात आमच्या खूप साऱ्या उतार चढाव आले आणि खूप हालाकीचे दिवसही आम्ही बघितले. पण त्या वर्षांमध्ये आज मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला आठवतं की आम्ही सगळे इतके लाईफ तरी पण आम्ही खुश होतो. म्हणजे टेन्शन होतं, हे सगळं होतं, पण वी नेवर स्टॉप्ड लिव्हिंग आवर लाईफ. आणि वी नेवर स्टॉप्ड स्माइलिंग, वी नेवर स्टॉप्ड लाफिंग. ते महत्त्वाचं असतं की हसते रहो, हसाते रहो ते म्हणतात, ते खरं आहे. नक्की नक्कीच. सो आय थिंक ती सुपर पॉवर आहे. अगदीच काय बात आणि ती सुपर पॉवर मीही आत्मसात करायचा प्रयत्न करतो आहे, अजून शिकतो आहे मला असं वाटतं. आणि अर्थात ती माझ्या मुलीलाही ती सुपर पॉवर मिळावी ही माझी इच्छा आहे. इच्छा आहे. बरं, तर जेव्हा एक कलाकार म्हणून आपण नाटकाचे स्क्रिप्ट असू दे, त्याच्यानंतर सिनेमाचे स्क्रिप्ट असू दे, किंबहुना वेब सिरीजपासून सगळ्याच प्लॅटफॉर्मची जी कोणती स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये येते तेव्हा आपल्याला स्क्रिप्ट वाचल्या कळतं की भाई ह्याच्यामध्ये काहीतरी आहे आणि आपल्याला याच्यावर काम करायचं आहे. काय सांगाल, कोणता ट्रिगर पॉईंट जो सिनेमामध्ये, जो ट्रेलरमध्ये आम्ही बघितला सुद्धा, एक ट्रिगर पॉईंटमुळे तुला हिरो बनायची किंवा शक्तिमान बनायची ती इच्छा येते, तर स्क्रिप्टमधले कोणता असा ट्रिगर पॉईंट तुम्हाला दोघांना वाटला की बाबा काम तर करायचं आहे आपल्याला यामध्ये? चांगुलपणा. मला तर एवढंच वाटतं की तो त्या सिनेमात कोणीच एकतर वाईट नाहीये. वाईट असेल तर ती परिस्थिती वाईट आहे. त्या वेळेला जी येत जाते त्या कलाकारांवरती ना, त्या कॅरेक्टर्सवरती. इनहेरेंटली प्रकाश हा एक अत्यंत चांगला माणूस असल्यामुळे त्याच्या लिखाणामध्ये त्याचं शब्दातनं बाहेर येत राहतं. बरोबर. कित्येकदा असं असतं की आपल्याला वाचताना लक्षात येतं की अरे एवढा कदाचित आपल्याला लिखित स्क्रिप्टमध्ये वाव नाही आहे आत्ता या व्यक्तिरेखेला, पण हे मॅटरच नाही करत, कारण आपल्याला असं वाटतं ही गोष्ट इतकी सुंदर आहे की आपण तिचा भाग असायला पाहिजे, काही असेल तरी. मग एका सीनसाठी तिथे येऊन जायचं का, मला चालेल, पण ही गोष्ट इतकी गोड आहे की आपण त्यात असलं पाहिजे. आणि या सिनेमाच्या बाबतीत माझं तेच झालं की मुळात प्रकाश बरोबर मला काम करायची नितांत इच्छा होती आणि ही गोष्ट त्याने इतक्या प्रेमाने आणि इतक्या मनापासून लिहिली आहे की पहिल्या वाचनानंतर मी त्याला फोन करून सांगितलं होतं स्क्रिप्ट, म्हणजे जेव्हा त्याने मला मेल केली होती स्क्रिप्ट, ते वाचल्या मी त्याला म्हटलं की आपण करूया, मी आहे यात, काही आपण करतोय. किती गोड. तर ते त्या स्क्रिप्टचं हे हिट झालं मला. नक्कीच. अजून तू काय सांगशील? माझा ट्रिगर पॉईंट प्रकाश कुंटे होता. क्या बात आहे. खरंच खरंच म्हणजे कारण अनेक अपॉर्च्युनिटीज मला वाटतं की येऊन गेल्या, पण ते आमचं काय ते जुळून नाही आल्या गोष्टी आमच्या. म्हणजे इनफॅक्ट कॉफी आणि बरंच काही मध्ये खूप इंटरेस्टिंग, खूप गोड किस्सा आहे. कॉफी आणि बरंच काही मध्ये मी काम करणार होतो. अच्छा. आणि सगळं झालं होतं लॉक आमचं, आणि आम्ही एका महिन्यात शूटवर जाणार होतो, आणि माझं एक कुठेतरी स्केड्यूल ते डिले झालं आणि ते पावसामुळे पुढे गेलं. आणि तेव्हा आमचं ऑल द बेस्ट पण चालू होतं. आणि प्रकाशला मी सांगितलं की प्रकाश, एक महिना जरा पुढे सरकव ना प्लीज, जरा आपण ॲडजस्ट करूया. तर आणि तेव्हा मी सतरंगी केला होता जस्ट, आणि इमिजिएटली जो नेक्स्ट फिल्म प्रकाशबरोबर मी करणार होतो. प्रकाशला मी सांगितलं, प्रकाशने तेव्हा ऑलरेडी बँकेतून कर्ज घेतलं होतं फिल्मसाठी. तो बोलला की आदिनाथ मी नाही यार, माझा इंटरेस्ट सुरू झाला आहे आणि मला नाही हलवता येणार, प्लीज काय करू मी बोललो की शेट, मग आता काय करायचं. तोच त्यानेच विचारलं, मी जाऊ होऊ का पुढे. मला ठीक आहे, मग कोणाला विचारू मी बोललो. तो बोलला की वैभ्याला विचारू शकतो. हो विचार. मग आम्ही ऑल द बेस्ट करतो. वैभ्याचा मला फोन आला एक दिवस, आणि तो म्हणाला की आदिनाथ, मला असा फोन आला, तू ती फिल्म नाही करत आहेस का? तो नाही करत आहे, तू कर. आणि तसं वैभ्या डिड दॅट फिल्म अँड आय मिस्ड इट. पण तेव्हापासून माझं एक ती खंत होती की प्रकाशबरोबर काम करायचं. आणि नेक्स्ट टाईम पण काहीतरी कुठलं तरी प्रोजेक्ट आलं होतं, पण ते वर्कआउट नाही झालं. पण ह्यावेळेस जेव्हा तो आला, मी म्हटलं की मी आहे, मी आहे, आपण करतोय, जे काय असेल आपण करतोय. सो प्रकाशसाठी मी फिल्म केली. आणि अर्थातच जेव्हा त्यांनी मला गोष्ट सांगितली तेव्हा तर प्रकाश जसा आहे तो माणूस म्हणूनच मला इतका आवडतो, तर त्यामुळे त्याला जे सांगायचं असतं सिनेमातून ते आपसूक आवडतं. मला प्रकाशदाबद्दलच तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की सायकल असू दे, हम्पी असू दे, त्या वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटामधून त्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला बघायला मिळाला आहे. मग सायकलमधलं सुद्धा तो इनोसेन्स असेल, त्याच्यानंतर हम्पीमधलं ते ट्रॅव्हलिंगचं वेळ असेल. या सिनेमामधून तुमच्यासाठी कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा प्रकाशदादाची कोणती अशी छाप किंवा कोणता असा पैलू शक्तिमानमधून आम्हाला बघायला मिळेल?
परत माझं तर सगळ्या प्रश्नांना सेमच उत्तर आहे. चांगुलपणा, प्रकाशचा चांगुलपणा, जो त्याच्या मनातली जी काही खंत आहे, एका व्यक्तीला कधी काळी त्याला नाही मदत करता आली, असं आपल्यापैकी असंख्य माणसांना होत असतं. पण त्याला असं वाटतं की ते तिथंच थांबू नये, ते आणखीन लोकांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून हा विचार तरी आपल्या मनात तयार होईल, जागता राहील की अरे छोट्या स्केलवर का होईना, पण त्या क्षणी ती मदत करणं गरजेचं असतं. किती गोष्टींना आपण इग्नोर करत असतो आपल्या आसपास होणाऱ्या, पण ते इग्नोर न करता आपण केलेली एक छोटीशी मदत कुणाच्या तरी आयुष्यामध्ये मोठा बदल घडवू शकते, हे वाटणं आणि याच्यावरती एक फिल्म लिहिणं, ती प्रत्यक्षात आणणं, त्याच्यासाठी स्वतःचं तन मन धन ओतणं, हे फक्त तो करू जाणे. आणि हेच हा जो एक गुडनेस ऑफ हार्ट ज्याला म्हणतो ना, बरोबर, तो आहे त्या फिल्म मध्ये. आणि तो प्रत्येक प्रेक्षक जो थिएटर मधनं बाहेर पडेल तो घेऊन बाहेर पडेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. आय थिंक तुझं काय सांगशील? मी कम्प्लिटली अग्री विथ स्पृहा, वेगळं काहीच नाही सांगू शकणार मी. पण मला वाटतं की आपल्याला आणि जे कुठले सिनेमे आवडतात, मी एक शिकलो आहे इतक्या वर्षात की जो सिनेमा, जी गोष्ट तुम्ही मनापासून सांगता ना, अगदी फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट, ती लोकांपर्यंत पोचते. नक्कीच. त्यासाठी तुम्हाला फार प्रयत्न नाही करावा लागत, फार मेहनत नाही घ्यावी लागत, ती आपोआप पोचते. जेव्हा तुमची कलाकृती खूप जेन्युइन असते, ऑनेस्ट असते, ते लोकांना, आधी प्रेक्षक खूप हुशार झाले आज, त्यांना कळतं की हा एक जरा गिमिक आहे किंवा हे जरा अटेन्शन सिकिंग एक डिव्हाइस वापरलं आहे त्यांनी, आणि त्यांना कळतं. कारण आपण आत्ता इतकं आपल्याला एक्सपोजर आहे इंटरनेटवरती, आपण लाईव्ह ॲक्सिडेंटचे व्हिडिओज बघतो आणि आपण लाईव्ह ॲक्च्युअल भांडणांचे व्हिडिओ बघतो. वी नो द डिफरन्स बिटवीन रियालिटी अँड फिक्शन टुडे. तेव्हा तुम्ही जेव्हा त्या प्रेक्षकांसमोर आता काहीतरी फिक्शन जेव्हा मांडता आणि जर ते रियालिटीपासून खूप वेगळं असेल ना, किंवा त्याला त्या सुसंगतपणा त्यात नसेल किंवा त्यांना ते रिलेट झालं नाही, इमिजिएटली डिस्कनेक्ट होतात, ऑडियन्स डिस्कनेक्ट होतो. म्हणून आपल्याला मल्याळम सिनेमे खूप आवडतात, कारण त्या ऑनेस्ट स्टोरीज आहेत, त्या खूप असे मनापासून सांगितलेल्या जेन्युइन गोष्टी आहेत त्या सगळ्या. आणि म्हणून लोकांना मराठी सिनेमे पण आवडतात बरेच, कारण ते खूप आपले मराठी सिनेमा इज कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा आणि खूप ऑनेस्ट स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतात. पण तशीच अतिशय ऑनेस्ट आणि जेन्युइन गोष्ट म्हणजे शक्तिमान, आणि ही तुम्हाला आवडलीच पाहिजे. म्हणजे आणि ती छान दिसणारी पण फिल्म आहे. म्हणजे प्रकाशचे जे एस्थेटिक्स आहेत, त्याची जी नजर आहे, तो अतिशय सुंदर पद्धतीने ती गोष्ट शूट पण करतो, तो दाखवतो फार सुंदर. तर ते सगळंच डोळ्यांना सुद्धा सुखावणार आहे, मनाला सुद्धा सुखावणार आहे. छान फिल्म आहे. नाही, खरंच खूप भारी वाटते. तुर्तास इकडे थांबूया, कारण का खूप साऱ्या पत्रकार मित्रमंडळींना सुद्धा गप्पा मारायच्या तुमच्यासोबत. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? 24 तारखेला सिनेमा येतोय, खराखुरा शक्तिमान बघायला मिळणार आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये लपलेला शक्तिमान प्रेक्षकांना बघायला मिळेल? प्रत्येकाच्या आत दडलेला खराखुरा शक्तिमान तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी म्हणेन की तुम्ही ट्रेलर बघा. फिल्मचा ट्रेलर सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे, लोकांना खूप आवडतोय. ट्रेलर बघून तुम्हाला पटेल की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये येऊन एक्सपिरियन्स केली पाहिजे. क्या बात आहे. सो या 24 तारखेला, 24 मेला शक्तिमान रिलीज होतोय. 24 मेला शक्तिमान रिलीज होतोय थिएटरमध्ये. भेटू नक्कीच. नक्की आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून हा सिनेमा बनवलाय. सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन खरं तर सिनेमा बनवलाय. त्यामुळे त्या सगळ्यांच्यासाठी, सगळ्या एक चांगल्या अनुभवासाठी तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत, सगळ्या कुटुंबासोबत एकत्र मज्जा करायला या 24 तारखेला. मजा येईल. खरंच खूप भारी वाटतं तुमच्यासोबत बोलून. तुर्तास आपण थांबूया आणि जाता तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच.